बोकड पालन करायचं का शेळी पालन करायचं हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. नमस्कार मित्रांनो, शिवारच्या आधुनिक शेळीपालनमध्ये आपलं स्वागत आहे. बंदिस्त शेळीपालन या विषयावर माहिती घेण्यासाठी व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा आणि शेळीपालनचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बाजूला असणाऱ्या घंटीवरही क्लिक करा. बोकड पालन सुरू करायचं का शेळीपालन सुरू करायचं हे ठरवण्यासाठी आपल्याला हे दोन्ही विषय सुरुवातीला समजून घेणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण थोडक्यात हे दोन्ही विषय समजून घेऊया. पहिल्यांदा आपण समजून घेणार आहोत ते म्हणजे शेळीपालन. शेळीपालन म्हणजे काय? तर शेळीपालन हे बंदिस्तही असू शकतं, अर्धबंदिस्तही असू शकतं किंवा फिरस्तही असू शकतं. अशा तिन्ही टाईपमध्ये आपण शेळीपालन करू शकतो. यामध्ये आपण शेळ्यांचं ब्रीडिंग करतो, त्याच्यामधून जे आपल्याला करडे तयार होतात त्यांचा पुढे सांभाळ करून ती आपण लोकल मार्केटमध्ये विकतो, याला म्हणतात शेळीपालन. आणि दुसरं आहे ते म्हणजे बोकडपालन. बोकडपालनामध्ये आपण शेळ्यांपासून ब्रीडिंग न करता आपण सुरुवातीची जी करडं जी आहेत ती आपण मार्केटमधून परचेस करतो किंवा कोणत्या तरी फार्मवरून परचेस करतो, विकत घेतो आणि पुढे 2-3 महिने त्यांचा सांभाळ करून आपण ती लोकल मार्केटमध्ये विकतो, याला म्हणतात बोकडपालन. यांच्यामध्ये फरक एवढाच आहे की बोकडपालनामध्ये प्रोडक्शन केलं जात नाही, शेळीपालनामध्ये प्रोडक्शन केलं जातं. तर यातील नक्की काय करायचं, हे कसं ठरवायचं ते आपण आता पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया ती म्हणजे शेळीपालनापासून. नक्की कोणती बाजू निवडायची हे ठरवण्यासाठी आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे गुंतवणूक, सुरुवातीची गुंतवणूक. तर शेळीपालन सुरू करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला चाऱ्याचं व्यवस्थापन करावं लागेल, शेडचं व्यवस्थापन करावं लागेल आणि त्याचप्रमाणे सुरुवातीला आपल्याला जो मदर प्लांट आपल्याला खरेदी करायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला पैसे लागतील. या 3 गोष्टींसाठी आपल्याला सुरुवातीला गुंतवणूक करावी लागेल. फक्त शेळीपालनामध्ये ऍडिशनल गुंतवणूक जी होते ती म्हणजे कार्डांच्या मेंटेनन्सची. कार्डांचा मेंटेनन्स म्हणजेच काय? तर ज्या वेळेस शेळी प्रेग्नेंट असते त्याच्यानंतर कार्डाचा जन्म होऊन पुढे 2 महिने, म्हणजे कार्डाचा जन्म झाल्यानंतर पुढे 2 महिने अजून एवढा काळ जो आपल्याला त्या प्राण्यावर खर्च करावा लागतो, म्हणजेच त्या शेळीवर आणि त्या कार्डावर खर्च करावा लागतो, ती ही मेंटेनन्स कॉस्टच आहे. तर त्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावीच लागते. तर ही एक ऍडिशनल गुंतवणूक शेळीपालनामध्ये येते. पुढचा मुद्दा एक आहे त्याच्यावर आपल्याला विचार करायची गरज आहे तो म्हणजे काळ. या शेळीपालनातून फायदा मिळण्यासाठी किती काळ लागतो? तर मित्रांनो, शेळीपालनातून फायदा मिळण्यासाठी म्हणजे जे आपण पैसे शेळीपालनामध्ये टाकलेले आहे ते पैसे फिटण्यासाठी आणि त्यातून फायदा मिळण्यासाठी सुरुवातीचा 2 वर्षाचा काळ आपल्याला वाट बघावी लागते. हा होता दुसरा मुद्दा, तो म्हणजे काळ. 2 वर्षाचा काळ लागतो. आता तिसरा एक मुद्दा आहे तो म्हणजे मार्केट. शेळीपालनाचं मार्केट कुठं आहे? जर आपण प्रोडक्शन तयार केलं तर ते आपण कोणत्या मार्केटला नेणार आहोत? तर मित्रांनो, मार्केट हा जो मुद्दा आहे त्याच्यावरच आपण डिसाईड करू शकतो की नक्की शेळीपालन करायचं का बोकडपालन करायचं. ते कसं ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. पण शेळीपालनाचं मार्केट म्हणजे नक्की काय? तर आपण आपल्याकडे जे प्रोडक्शन तयार होणार आहे ते प्राणी आपण कुठे विकणार आहोत हे आपल्याला या मुद्द्यामध्ये समजेल. पहिली गोष्ट म्हणजे आपण आपले प्रोडक्शन जे होतंय ते आपण आपल्या लोकल मार्केटमध्ये नेऊन विकू शकतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण चांगली ओरिजिनल ब्रीड जर शेळीची तयार करत असू तर आपण दुसऱ्या शेळीपालकांना पाळण्यासाठी किंवा त्यांना ब्रीडिंगसाठी आपण शेळ्या विकू शकतो. तर अशी 2 प्रकारची मार्केट शेळीपालनामध्ये आहेत. आणि अजून एक शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रॉफिट किंवा फायदा. आपल्याला फायदा किती मिळतो? तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये नक्कीच फायदा आहे. फक्त शेळीपालनाचा फायदा सुरू होण्यासाठी सुरुवातीचा 2 वर्षाचा काळ आपल्याला वाट बघावी लागते. पण त्याच्यानंतर आपल्याला वेगळी कोणतीच इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही. आपल्याकडे एक प्रोडक्शन मशीन तयार झालेली असते, म्हणजे त्याच्यातून आपण ब्रीड तयार करून आपण ती लोकल मार्केटमध्ये विकू शकतो. तर या शेवटच्या मुद्द्यामध्ये मला काय सांगायचंय, आयडियली शेळीपालन म्हणजे काय? तर तुम्ही शेळ्यांची ब्रीडिंग करा, त्याच्यापासून प्रोडक्शन तयार करा आणि ते प्रोडक्शन तुमच्या लोकल मार्केटमध्ये विका. तर अशा प्रकारे शेळीपालनातून आपण फायदा मिळवू शकतो. पण या फायद्यासाठी आपल्याला सुरुवातीचा 2 वर्षाचा काळ आपल्याला वाट बघावी लागते. ही झाली एक शेळीपालनाची बाजू. तशीच आपण बोकडपालनाची बाजू समजून घेऊया. तर बोकडपालन म्हणजे काय ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे. तर बोकडपालनामध्ये आपण आपल्याकडे शेळ्यांचं प्रोडक्शन न करता किंवा बोकडांचं प्रोडक्शन न करता आपण लोकल मार्केटमधून किंवा दुसऱ्या फार्मवरून एक 2.5 ते 3 महिन्याचे बोकड खरेदी करतो. त्यांच्यावर पुढचे 3 ते 4 महिने आपण काम करतो, त्यांना वाढवतो आणि त्याच्यानंतर त्यांना लोकल मार्केटमध्ये जाऊन विकतो. जसे मुद्दे आपण शेळीपालनामध्ये पाहिले त्याच प्रकारे आपण बोकडपालनाचेही मुद्दे बघणार आहोत. तर पहिला मुद्दा याच्यात येतो तो म्हणजे गुंतवणूक. तर बोकडपालनामध्ये गुंतवणूक किती आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे शेडचं व्यवस्थापनही आपल्याला इथं करायचंय, चाऱ्याचं व्यवस्थापनही करायचंय, आपल्याला इथे प्राण्यांचं व्यवस्थापन करायचंय. याच्यासाठी सुरुवातीची गुंतवणूक आपल्याला लागेलच. पण त्याचबरोबर आपल्याला दर 3 ते 4 महिन्यानंतर नवीन बोकडांचा लॉट खरेदी करण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागेल, गुंतवणूक लागेल. म्हणजे समजा जर तुमच्याकडे आता जर 10 बोकड असतील तर 10 बोकड जर तुम्ही ते विकले
त्याच्यानंतर पुन्हा नवीन बोकड खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे पैसा पाहिजे. तर त्यासाठी तुमच्याकडे दर 3 ते 4 महिन्यानंतर तुम्हाला गुंतवणूक याच्यामध्ये लागेलच. आणि बोकड पालनामध्ये फायदा जर आपल्याला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण ज्यावेळेस आपण 2.5 ते 3 महिन्याचे बोकड खरेदी करणार आहे, त्याच्यानंतर पुढचे 3 ते 4 महिने त्यांच्यावर आपण चांगला सप्लिमेंटचा खर्च करणार आहे, त्याच्यावर चाऱ्याचा खर्च करणार आहे. त्याच्यासाठीही आपल्याला आपल्या हातामध्ये पैसे पाहिजेत. कारण बोकड हे फक्त चाऱ्यावर मोठे होणार नाहीयेत, ते फक्त चारा खाऊन विकण्यास योग्य होणार नाहीत. आपल्याला कमी दिवसामध्ये त्यांचं चांगलं वजन जर भरायचं असेल तर त्यांना वेगळे आपण ॲडिशनल सप्लिमेंट देणं खूप गरजेचं आहे, ॲडिशनल वरचा खुराक देणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गुंतवणूक लागणार आहे. तर हा झाला पहिला मुद्दा. आता तसा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काळ. बोकड पालनाचा काळ किती असतो, बोकड पालनामध्ये फायदा किती दिवसानंतर मिळतो. तर मित्रांनो, बोकड पालनात जसं तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 2.5 ते 3 महिन्याचे बोकड तुम्ही लोकल मार्केटमधून खरेदी करणार आहात. आता हे 2.5 ते 3 महिन्याचे बोकड किती रुपयेपर्यंत खरेदी करायचे आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये ह्या प्राण्यांचं, ह्या बोकडांचं वजन कसं वाढवायचं, कमी दिवसामध्ये त्यांचं वजन पटपट कसं वाढवायचं, याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी मिळेलच. याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. तर बोकड पालनाचा काळ म्हणजे काय, तर तुम्ही जेव्हा 2.5 ते 3 महिन्याची खरेदी करणार आहात तर बोकड पालनामध्ये पुढचे 3 ते 4 महिने, एकदा खरेदी केल्यानंतर 3 ते 4 महिन्यामध्ये आपण त्यांना विकू शकतो. तर बोकड पालनाचा काळ आहे तो 3 ते 4 महिने इतकाच. तर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मार्केट. बोकड पालनामध्ये जे आपण प्राणी तयार करणार आहोत ते पुढे आपण आपल्या लोकल मार्केटमध्ये नेऊन त्यांची विक्री करणार आहोत. एकदा खरेदी केल्यानंतर पुढच्या 3 ते 4 महिन्यात सांभाळ करून ते बोकड 20 ते 25 किलोपर्यंत जातात. त्यावेळेस आपल्याला या बोकडांची चांगली किंमत मिळते. तसंच लोकल मार्केट तेजीत कधी असतं तर मित्रांनो, जत्रा सीझन ही एक अशी वेळ आहे की त्यावेळेस हे बोकड पालनाचं मार्केट म्हणजेच आपलं लोकल मार्केट जे आहे ते खूप तेजीत असतं. हे जर डोक्यात ठेवून आपण त्या पद्धतीने खरेदी केली आणि त्या सीझन पर्यंत जर आपण प्राण्यांना तयार केलं तर आपल्याला चांगला फायदा मिळू शकतो. ही होती गोष्ट मार्केटची. आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये प्रॉफिट किती आहे, बोकड पालनामध्ये प्रॉफिट किंवा फायदा किती आहे ते समजून घेऊया. तर मित्रांनो, याचं उत्तर असं एक फिक्स नाहीये. असं का बरं? तर मित्रांनो, बोकड पालनाचा फायदा किती होणार याचं उत्तर तुमच्या लोकलच्या मार्केटवर डिपेंड आहे. तुमच्या लोकलच्या मार्केटमध्ये काय रेटने खरेदी होती, काय रेटने विक्री होती हे तुम्ही पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्यावर ठरणार आहे की तुमचा फायदा किती होतो. तर ही गोष्ट आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा तुम्ही 2.5 ते 3 महिन्याचा एक बोकड तुमच्या लोकल मार्केटमधून विकत आणला. त्याची खरेदी किंमत तुम्हाला बसली होती 2,000 रुपये आणि ज्यावेळेस तुम्ही हा बोकड खरेदी केला त्यावेळेस त्याचं वजन होतं एक 12 किलो. त्याच्यानंतर तुम्ही त्या बोकडाला तुमच्या फार्मवर आणलं. त्याच्यानंतर पुढचे 3 ते 4 महिने तुम्ही त्या प्राण्याला चांगला खुराक दिला, चांगली सप्लिमेंट दिली, त्या प्राण्याचं चांगली वजन वाढ केली. आता त्या प्राण्याचं वजन झालेलं आहे 22 किलो. आता हा 22 किलोचा प्राणी तुम्ही तुमच्या लोकलच्या मार्केटमध्ये विकायला घेऊन गेला आणि या 22 किलोच्या प्राण्याची किंमत तुमच्या लोकलच्या मार्केटमध्ये जर 3,000 रुपये, 3,500 रुपये, 4,000 रुपये जर इतकी होत असेल तर मित्रांनो, तुम्हाला बोकड पालन परवडणार नाहीये. जर तुमच्या त्या प्राण्याची किंमत 5,500 रुपये, 6,000 रुपये, 7,000 रुपये ह्या रेंजमध्ये जर चालत असेल तर मित्रांनो, बोकड पालन तुम्हाला परवडण्यासारखं आहे. कारण या मधल्या 3 महिन्याच्या काळामध्ये तुम्ही त्या प्राण्यांवर खर्चही केलेला असतो. तो खर्च, आपण टाकलेली मुद्दल ही जर पाहिली तर आपल्या हातामध्ये पण तितकासा फायदा येणं गरजेचं आहे. तर आपल्याला बोकड पालन परवडणार आहे. तर हा होता शेवटचा मुद्दा. आता तुमचा प्रश्न असा होता की शेळी पालन करायचं का बोकड पालन करायचं, ह्याचं उत्तर अजून तर आम्हाला मिळालं नाही. तर मित्रांनो, ह्या प्रश्नाचं उत्तर डिपेंड आहे ते तुमच्या लोकलच्या मार्केटवरच. ते कसं काय? जर मित्रांनो, तुमच्या 5 ते 6 महिन्याच्या बोकडाची किंमत तुमच्या लोकलच्या मार्केटमध्ये 5,500, 6,000, 7,000 इतकी होत असेल तर तुम्ही बोकड पालनच करा. कारण बोकड पालनासाठी हे उत्तम मार्केट आहे. पण जर का तुमच्या त्या 5 ते 6 महिन्याच्या बोकडाची विक्री 3,500, 4,000 इतकी होत असेल तर तुम्ही बोकड पालन करू नका. तुम्हाला बोकड पालन परवडणार नाहीये. कारण या मधल्या काळामध्ये तुम्ही त्या बोकडावर तेवढा खर्चही करणार आहात. तर सुरुवातीची गुंतवणूक व मिळालेला फायदा याचं प्रमाण जर योग्य नसेल तर तुम्हाला बोकड पालन नाही परवडणार आहे. त्यावेळेस तुम्ही शेळी पालन करू शकता. तर या गोष्टीच्या आधारावर तुम्ही शेळी पालन करायचं का बोकड पालन करायचं हे निवडू शकता. पण अशीही काही लोक आहेत की त्यांना तरी सुद्धा बोकड पालनच करायचे. त्यांना शेळी पालनाचा हा मेंटेनन्स किंवा जो प्रेग्नन्सी पासून शेळीच्या डिलिव्हरी पर्यंतचा जो खर्च आहे, हे जे काही कष्ट त्याच्या पाठीमागे लागतात ते त्यांना करायचं नाहीये. तर ती लोक काय करू शकतात? अशा लोकांनी अशी मार्केट एक्सप्लोर करायची की जिकडे तुम्हाला तुमचे बोकड नेऊन विकणं परवडेल. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या लोकलच्या मार्केटमध्ये न जाता अशा मार्केटमध्ये जा की जिकडे तुमच्या बोकडाची किंमत व्यवस्थित होईल. ह्याच्या व्यतिरिक्त एक अजून अशी गोष्ट आहे की मित्रांनो, तुमचा बोकड तुम्ही खरेदी केल्यानंतर पुढच्या 4 महिन्यामध्ये विक्रीस योग्य असलाच पाहिजे. जर त्याला विक्रीस योग्य होण्यासाठी 5-6 महिने लागतायत तर मित्रांनो, ते तुमच्या बजेटच्या बाहेर जाते. तो बोकड पालन करणं तुम्हाला परवडणार नाही. तुमची कुठेतरी चूक होत आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लोक शेळी पालन सुरू करतात, बोकड पालन सुरू करतात आणि त्यांच्या प्राण्यांची वजन वाढ योग्य प्रकारे होत नाही आणि शेवटी त्यांना हतबल होऊन शेळी पालन किंवा बोकड पालन बंद करावं लागतं.
तर मला तेच बोलायचे, त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टीतली बारकावे समजून घ्या. शेळीपालन किंवा बोकडपालन चालू करायच्या आधी ह्या गोष्टींचा अभ्यास करा. असं काय होतंय, प्राण्याची वाढ का होत नाहीये याचे बारकावे समजून घ्या. बऱ्याच वेळा लोक शिरोई प्राण्यांचा लॉट तयार करतात, पण ते लोकल मार्केटमध्ये घेऊन जातात व त्यांची विक्री होत नाही. याच राजस्थानी शिरोई प्राण्यांची विक्री लोकल मार्केटमध्ये का होत नाही याचा तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. याच्यासाठी शेळीपालन सुरू करण्यापूर्वीच या गोष्टींचा डिटेल अभ्यास करा. त्याचप्रमाणे जर बोकडपालन तुम्ही करत असाल तर पुढच्या 4 महिन्यामध्ये तुमचा प्राणी तुम्हाला विकायचा आहे, तो विक्रीस योग्य होत नाही, तर त्यावेळेस काय करायचंय, या सर्व तांत्रिक गोष्टीचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आसपासच्या फार्मवर व्हिजिट करायचंय, तुमच्या लोकल मार्केटला व्हिजिट करायचंय, तिकडून माहिती घ्यायची, तिकडून लोकांचा अनुभव घ्यायचा आहे. ते जर शक्य होत नसेल, तिकडून जर तुम्हाला अनुभव भेटत नसेल, तर आपली शिवारची DVD आहे, तिकडे आपण जवळपास 100 शेळीपालकांचा अनुभव सांगितलेला आहे. तिकडे तुम्हाला आपण शेळीपालनाचे बारकावे सांगितलेले आहेत. आता जर तुम्ही शेळीपालन किंवा बोकडपालनाचा विचार करत असाल तर तुमच्या डोक्यामध्ये प्राणी, चारा, शेड या 3च गोष्टी आहेत. पण या 3 गोष्टी आहेतच, पण या गोष्टीतले बारकावे तुम्हाला माहिती आहेत का हा प्रश्न स्वतःला विचारा. या गोष्टींचा जर तुमचा व्यवस्थित अभ्यास झाला असेल तर तुम्ही या व्यवसायांमध्ये पैसे टाका. या गोष्टींचा डिटेलमध्ये अभ्यास न करता बऱ्याच लोकांनी शेळीपालनामध्ये, बोकडपालनामध्ये पैसे टाकले आणि त्याच्यानंतर शेवटी त्यांना ते बंद करावं लागलं. आपल्या या DVDमध्ये तुम्हाला शेळीपालनाचं मार्केटिंग कसं करायचं, कमी पैशात शेळीपालन कसं करायचं, लेंडी खताचं ब्रँडिंग मार्केटिंग कसं करायचं, शेळ्यांची खरेदी कशी करायची, यासारख्या बऱ्याच मुद्द्यांवर आपण माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे प्राणी, चारा, शेड याच्या पलीकडेही काही डिटेल गोष्टी आहेत, त्याचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण पुढे शेळीपालनामध्ये पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर जर चुकीच्या गोष्टी घडायला लागल्या तर आपल्याला फसल्यासारखं वाटेल. पण जर का अशा पद्धतीच्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या फार्मवर जर घडल्या तर त्याच्यातून मार्ग कसा काढायचा हे जर तुम्हाला आधीच माहित असेल तर तुम्ही या व्यवसायामध्ये नक्कीच यशस्वी होणार आहात. त्यामुळे या तांत्रिक अनुभवासाठी तुम्ही आपली शिवारची DVD खरेदी करू शकता. ही DVD तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्या दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तर आपल्या या DVDमध्ये कोणते कोणते मुद्दे कव्हर केलेले आहेत त्याचा पुढे एक व्हिडिओ लावणारच आहे. कारण मित्रांनो, आता जर तुम्ही शेळीपालनामध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ पाहताय, तुम्ही माहिती गोळा करताय, तुम्हाला काही गोष्टी समजल्याही असतील, पण तुम्हाला या व्यवसायातील सर्व बाजू समजल्यात का हा प्रश्न स्वतःला विचारा. हा व्यवसाय सुरू करताना स्टेप बाय स्टेप कोणत्या कोणत्या फेजमधून जायचंय हे तुम्हाला या आपल्या DVDमध्ये मिळेल. आपल्या या शिवारच्या DVDमध्ये आपण शेळीपालनाचा विचार आपल्या डोक्यात आल्यापासून शेळ्यांच्या विक्रीपर्यंतच्या सर्व गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत. तर आपल्या या DVDमध्ये कोणते कोणते मुद्दे कव्हर केलेले आहेत त्याचा एक पुढे व्हिडिओ लावत आहे, तो व्हिडिओ संपूर्ण पहा.